चान्स दिल्याबद्दल थँक्यू. आपला टॉपिक आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी म्हणजे तुमचे डिजिटल गॅजेट्स, तुमचा डेटा त्याला प्रोटेक्ट करणं आणि त्याला सेफ ठेवणं, हे सायबर सिक्युरिटीचं मेन एम आहे. सो आपण नेक्स्ट मूव्ह करूया. सायबर सिक्युरिटीमध्ये हे मेन पॉईंट्स आहेत, बुलेट पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये हे मेन बुलेट पॉईंट आपण घेतलेले आहेत. पासवर्ड प्रोटेक्शन्स. पासवर्ड प्रोटेक्शन्स इन द सेन्स तुमचे ईमेल्स आहेत, तुमचे डिजिटल गॅजेट्स आहेत, तुमचे बँक अकाउंट्स आहेत, त्याचे पासवर्ड कसे स्ट्रॉंग असले पाहिजे, युनिक असले पाहिजे, ते स्ट्रॉंग असले पाहिजे, त्याला WPA प्रोटेक्शन्स असलं पाहिजे. नंतर नेटवर्क सिक्युरिटी. आपण आपल्या ऑफिसमध्ये नेटवर्क डिव्हाइसेस लावलेले आहेत, जे की राउटर्स आहेत, फायरवॉल्स आहेत. त्यांना डे बाय डे तुम्ही फर्मवेअर त्याचा अपडेट ठेवा. जे ज्या कंपनी सिस्कोचे राउटर्स आहेत किंवा जे नेटवर्क डिव्हाइस आहेत त्यांना डे बाय डे सिक्युरिटी अपडेट्स येतात, तर ते सिक्युरिटी अपडेट असणं गरजेचं आहे कम्प्लीट. आणि त्याचे पासवर्ड सुद्धा आपले स्ट्रॉंग असले पाहिजेत. ऑनलाईन सेफ्टी. ऑनलाईन सेफ्टी म्हणजे आपल्या जे लॅपटॉप्स आहेत, डिव्हाइस आहेत, मोबाईल फोन्स आहेत, त्याच्यामध्ये अँटीव्हायरस रेप्युटेड कंपनीचा असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा डेटा सिक्युअर राहतो आणि व्हायरसपासून तुमचा डेटा सिक्युअर राहतो आणि डिव्हाइसेस सेफ राहतात. सो नेक्स्ट डेटा प्रोटेक्शन्स. डेटा प्रोटेक्शन्स आपलं मेन कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये डेटाला फार इम्पॉर्टन्स आहे. तो रेग्युलर बॅकअप डेटाचा घेणं गरजेचं आहे. त्याचा नॅस ड्राईव्ह असेल किंवा सर्व्हर असेल, त्याचा रिप्लिका आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो सोशल इंजिनिअरिंग. सोशल इंजिनिअरिंगमध्ये अवेअर म्हणजे जे फिशिंग ज्या वेबसाईट्स आहेत किंवा स्कॅम्स आहेत, तुम्हाला SMS येतात, OTP साठी कोणी रिक्वायरमेंट मागतं, तर ते OTP कोणाला शेअर करू नका. किंवा फिशिंग वेबसाईट्स म्हणजे तुम्हाला बँकेची किंवा एखादी आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, सेम वेबसाईट Amazon सारखीच एक वेबसाईट असते, पण त्याच्यामध्ये एखादा अल्फाबेट किंवा न्यूमरिक की वेगळी असते, पण आपल्याला इझिली कळत नाही ते की आपण फिशिंग वेबसाईटवरती शॉपिंग करतोय किंवा काय. आणि त्याच्यामध्ये आपले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचे आपण शेअर करतो, OTP शेअर करतो आणि तिथे आपले मनी लॉस होतं किंवा आपला डेटाही लॉस होऊ शकतो. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स. आता विंडोज बरेच सारे युजर्स आहेत, ते विंडोज आहेत, मॅकचे युजर्स आहेत. विंडोज डे बाय डे आपल्याला 3 ते 4 अपडेट्स पाठवत असते. ते सिक्युरिटी अपडेट्स असतात, ओनली सिक्युरिटी. डिव्हाइसचे अपडेट तर वेगळेच असतात, ते इव्हन तुम्ही घेतले नाही तरी चालेल, ते महिन्यातून एकदा तुम्ही करा. तुमच्या IT टीमला सांगा की हे महिन्यातून करा. पण जे सिक्युरिटी अपडेट्स येतात, ते सिक्युरिटी अपडेट तुम्ही डे बाय डे जेवढे अपडेट्स येतात मायक्रोसॉफ्टकडून किंवा मॅककडून, ते तुम्ही घेत चला, तरच तुमचा सिक्युरिटी डिव्हाइस हे अप राहते. आणि डिझास्टर रिकव्हरी. आता हे फॉर एक्झाम्पल सायबर अटॅक झाला आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या डिव्हाइसवरती सायबर अटॅक झाला, तर आपल्याकडे बी प्लॅन काय आहे, त्या रिकव्हरीचा प्लॅन काय आहे. तर तुमच्याकडे रिप्लिका सर्व्हर्स असले पाहिजे, रिप्लिका डेटाबेस असला पाहिजे की जो विदिन आपण 1 डेमध्ये किंवा 2 डेजमध्ये तो सर्व्हर अप करू शकतो आणि आपलं वर्क आहे ते स्मूथ करू शकतो. रेग्युलरी दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, रेग्युलरी आपला जो बॅकअप होतोय तो प्रॉपर होतोय की नाही आहे, बॅकअप टीम प्रॉपर बॅकअप घेते की नाही, बॅकअप झालेल्या फाईल्स इन्क्रिप्टेड आहेत का, त्या रन होत आहेत का, त्या प्रोसेस सगळ्या आहेत. त्या रिकव्हरी डे बाय डे आपल्याला बॅकअप सुद्धा चेक करायचा आहे. नाही आता याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये मेन इम्पॉर्टन्स गोष्ट असते की आपण स्वतः असतो, आपण काय करतोय, कोणत्या वेबसाईट्सवर जातोय, कोणते ट्रान्झॅक्शन्स करतोय, ते किती इथिकली बरोबर आहेत, ते स्वतः आपल्याला पहिल्यांदा चेक करायची गरज आहे. कारण की जर आपण अवेअर नसेल तर आपला डेटा कोणीही ऍक्सेस करू शकतो. त्याच्यासाठी तुमचे फायरवॉल्स आहेत, ते फायरवॉल कंटिन्युअस तुमचे अपडेट असणं गरजेचं आहे. फायरवॉल हा नेटवर्क सिक्युरिटी किंवा डेटा स्टोरेजसाठी तुम्हाला इम्पॉर्टन्स रोल तुमचा निभावत असतो तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. सो सायबर सिक्युरिटी एव्हरीवन रिस्पॉन्सिबिलिटी. जर आपला डेटा सिक्युअर ठेवायचा असेल तर ती आपली पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अवेअर असणं गरजेचं आहे. सो थँक्यू वन्स अगेन.